नमस्कार, मी निखिल पिंगळे गोंदिया या आपल्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे गेले 1 वर्ष 2 महिने. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेले 2 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये तसेच उर्वरित महाराष्ट्र आणि देशामध्ये वाहन चालकांचा संप पुकारलेला आहे आणि त्यामुळं वाहन चालकांसोबतच इतर सामान्य नागरिकांना सुद्धा त्याच्या सगळ्या झळा बसत आहेत. जो विषय आहे की ज्या विषयासाठी आपण हा संप करत आहोत किंवा हे आंदोलन करत आहोत, तर तो विषय मला वाटतं समजून घेणं आवश्यक आहे. आणि इथे मी एक जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणून आणि माझ्या अंतर्गत काम करणारे जे इतर पोलीस अधिकारी अंमलदार आहेत, तर या सगळ्यांचा एक या ठिकाणी त्यांचा नेतृत्व करत असणारा एक प्रशासनाचा घटक म्हणून मी हा संभाषण करत आहे. आणि मला असं वाटतं की आंदोलन नक्कीच हे आपलं संविधानिक अधिकार आहे, परंतु ते आपण कशासाठी करतोय हा कायदा समजून घेणं किंवा त्याच्यातल्या तरतुदी समजून घेणं हे जास्त आवश्यक आहे. हा संभाषण साधण्याचं कारण असं की मला देखील या कायद्याची किंवा त्याच्यातल्या तरतुदींची फारशी सगळी कल्पना अजून आलेली नाही, परंतु तरीसुद्धा ज्यावेळी मी काही चालकांबरोबर याबाबत संभाषण साधलं त्यावेळी मला लक्षात आलं की त्यांनासुद्धा याच्याबद्दल फारशी कल्पना नाही. प्रत्येक जणाला असंच वाटतंय की 7 वर्ष शिक्षा, 10 वर्ष शिक्षा, 7 लाख रुपये दंड. परंतु आता आपण जर तरतुदींकडं पाहायचं म्हटलं तर पूर्वीची जी आपली IPC होती, भारतीय दंड संहिता, ही जी जुनी आपली जी संहिता होती, तर ही इंग्रजांनी 1860मध्ये तयार केली आणि त्याच्यानुसारच आपण आजही काम करत होतो, कार्यरत होतो. आता भारतीय न्याय संहिता अशी ही ओळखली जाणारी आपली आता जी न्यायालयीन तरतूद आहे, कायद्याची तरतूद आहे, तर याच्यामध्ये आधीचं जे कलम 304 आहे त्याला आता कलम 106 म्हणून ओळखलं जाणार आहे, कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स. आता कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स म्हणजे काय की कुठल्या तरी निष्काळजीपणामुळं, हिंदीमध्ये लापरवाहीमुळं कोणाचा तरी मृत्यू ओढावला, याला कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स म्हटलं जातं. या तरतुदी फक्त चालकांसाठी लागू आहेत का? तर अजिबात नाही. या प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक माणसासाठी, जो गाडी चालवतोय, जो मशीन चालवतोय, जो ऑपरेशन करतोय, जो कुठेतरी इलेक्ट्रिसिटीचं काम करतोय, या प्रत्येकासाठी ही तरतूद लागू असते. आणि आताची जी तरतूद आहे, यापूर्वीची जी तरतूद होती, तर आताच्या तरतुदीमध्ये फरक असा आहे की आता या तरतुदीला 2 भागामध्ये विभागलेलं आहे, त्याच्यात 2 तुकडे करण्यात आलेले आहेत. पहिला तुकडा जो आहे, तर पहिला तुकडा हा आधीच्या तरतुदीप्रमाणेच, जसं ज्याप्रमाणे आधीच्या तरतुदीमध्ये काय होतं की जर कोणाच्या तरी नेग्लिजंट ॲक्टमुळं, कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळं जर एखाद्याचा मृत्यू ओढावला तर त्याच्यावरती जो काही त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल, त्याचा सगळा तपास झाल्यानंतर, त्याची चार्जशीट झाल्यानंतर, त्यानंतर जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया संपेल आणि ज्यावेळी माननीय न्यायालय यांच्या असं लक्षात येईल आणि ज्यांचा असा निष्कर्ष निघेल की खरोखर त्या माणसाची ती चूक होती, त्यावेळी त्याला जास्तीत जास्त 2 वर्ष शिक्षा आणि न्यायालय म्हणेल त्या पद्धतीने त्याला दंड त्या ठिकाणी आकारण्यात येणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बाजूला अपघात असे घडत असतात आणि ज्यावेळी ही सगळी प्रक्रिया होते, ज्यावेळी न्यायालयामध्ये सगळी प्रक्रिया चालते, त्यावेळी माननीय न्यायाधीश महोदय हे सगळ्या बाबींचा विचार करून त्याच्यावरती निर्णय देत असतात. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भोवती घडणाऱ्या अशा अपघातांमध्ये योग्य पद्धतीने, न्याय्य पद्धतीने कारवाई झाली किंवा नाही याची आपल्याला आपसुकच माहिती घेतल्यावरती सगळी कल्पना येऊ शकेल. आताची जी तरतूद आहे, या तरतुदीमध्ये ती शिक्षा जी आहे ती 2 वर्षावरून वाढून 5 वर्ष करण्यात आलेली आहे पहिल्या तुकड्यामध्ये. म्हणजे आता जे 106 कलम आहे त्याचा पहिला तुकडा नंबर 1 याच्यामध्ये ती तरतूद वाढवून 5 वर्ष केलेली आहे आणि इतर फाईन ज्या काही आहेत त्या लावण्यात आलेल्या आहे. मग हे कधी? तर हे ज्यावेळी न्यायाधीश महोदय निर्णय देतील त्यावेळी ही शिक्षा लागू होणार आहे. आता समजण्यासारखी बाब अशी आहे की मग ही शिक्षा वाढवली तर वाढवल्यामुळं लगेच तात्काळ अपघात घडल्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती किंवा त्या आरोपीवरती किंवा त्या चालकावरती कुठली कारवाई होणार आहे का? त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का? तर एक गोष्ट लक्षात घ्या की माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना, सर्व प्रशासनाला, सर्व न्यायालयीन प्रक्रियेला एक सूचना दिलेली असते आणि ती ज्याला आपण अर्नेश कुमार जजमेंट नावाने ओळखतो, ती अशी आहे की 7 वर्षाच्या आतील जर एखादा गुन्हा असेल, ज्याची शिक्षा 7 वर्षाच्या आतमध्ये आहे आणि असा जर गुन्हा असेल तर त्या गुन्ह्यामध्ये शक्यतो कुठल्याही प्रकारची अटकेची कारवाई करण्यात येऊ नये. अत्यंत आवश्यक असलं तर कारणांना नमूद करून मगच त्याच्यामध्ये अटकेची कारवाई करावी. मग असं असताना
आधी 2 वर्ष शिक्षा होती, आता 5 वर्ष शिक्षा आहे. तर आधीची तरतूद आणि आताची ही तरतूद शिक्षेची ही त्याच पद्धतीची आहे. म्हणजे पोलीस जर तुम्हाला आधी अटक करत नव्हते, जर त्या सेम परिस्थितीसाठी, त्याच प्रकारच्या परिस्थितीसाठी जर आधी अटक करत नव्हते, तर कदाचित आताही अटक करणार नाही. हे आपण लक्षात घ्यावं. विशेष कारण असलं तरच ती प्रक्रिया होणार आहे. म्हणजे आधीचं कलम आणि आताचं कलम याच्यात 2 वर्ष आणि 5 वर्ष हे वगळता कुठल्याही प्रकारचा फरक नाही. त्याचा देखील निर्णय हा न्यायालय घेणार आहे. न्यायालयाच्या प्रक्रिया संपल्यानंतर घेणार आहे. आता जाऊया आपण दुसऱ्या तुकड्याकडं. म्हणजे या सगळ्या या नवीन न्यायसंहितेमध्ये जी तरतूद अतिरिक्त करण्यात आलेली आहे ती आहे दुसऱ्या तुकड्याची. आता दुसरा तुकडा काय म्हणतो त्याच्यातला नंबर 2 भाग 2 106चा, की जर एखादा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी जर तो जो चालक आहे तो चालक निष्काळजीपणे चालवून त्यांनी अपघात केला आणि त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला वगैरे वगैरे वगैरे, आणि त्या ठिकाणावरून तो कोणालाही कल्पना न देता पळून गेला, फरार झाला, पसार झाला, तर त्याला हा दुसरा भाग लागू असणार आहे. तसंच जर तो चालक तिथून ते ठिकाण सोडून पळून गेल्यानंतर ताबडतोब जर समजा पोलीस किंवा मॅजिस्ट्रेट यांना जर जाऊन त्यांनी कल्पना नाही दिली, तर त्या गोष्टीला तो त्या जागेवरनं फरार झाला असं गृहीत धरण्यात येईल. बऱ्याच चालक लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमचे काम करत असताना प्रचंड अडचणींना सामोरं जायला लागतं आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे जर अपघात झाला तर पब्लिक गोळा होते आणि पब्लिक लगेच त्यांना मारहाण करायला सुरू करते. त्याच्यामध्ये कधी कधी ट्रक जाळले जातात, कधी कधी त्याच्यामध्ये एखाद्या चालकाचा पब्लिकच्या मारहाणीमध्ये मृत्यू पण होऊ शकतो आणि त्यावेळी सगळ्या चालकांना त्या ठिकाणावरनं पलायन करायला लागतं, पसार व्हायला लागतं. काही भागामध्ये, देशातल्या काही भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अशी परिस्थिती ओढावते. पण लक्षात घ्या, ही तरतूद जी आहे ही नवीन तरतूद ज्याच्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा दिलेली आहे आणि जो दंड आहे तर हा अशा लोकांसाठी आहे की हे जे लोक ज्या या अशा प्रकारच्या परिस्थितीतून पळून गेल्यानंतर त्यांनी कुठल्याही पोलिसांना किंवा मॅजिस्ट्रेटला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही दिली आणि ते तिथून गायब झाले, अशा लोकांसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. ज्यावेळी अशी लोक पळून जातात त्यावेळी अनेक नानाविध अडचणींना समाजाला सुद्धा सामोरं जायला लागतं. आणि लक्षात घ्या, तो समाज म्हणजे इतर कुणी नाही तर आपण सगळेजण आहोत, त्याच्यात आपण चालक लोक सुद्धा आहोत. एखादी गाडी जर घटनास्थळावरनं पळून गेली आणि ती जर ट्रेसच नाही झाली तर त्या पीडित कुटुंबाला सुद्धा थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील याचा सुद्धा लाभ मिळत नाही. न्याय तर मिळतच नाही, परंतु त्यांना इतर आर्थिक लाभ सुद्धा त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं निष्काळजी कृत्य झाल्यानंतर परत आणि अजून निष्काळजी कृत्याची पुनरावृत्ती करणाऱ्या लोकांसाठी फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी हा दुसरा जो याच्यातला तुकडा आहे या कलमातला त्याचा वापर केला जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही त्या घटनावरती, त्या घटनेच्या ठिकाणी जर तुमच्या लक्षात आलं की माझ्यावरती पब्लिक हल्ला करू शकतं, माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या गाडीला धोका आहे, तर तुम्ही तिथून तात्काळ निघून ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा जवळच्या मॅजिस्ट्रेटला जाऊन पोचून तुम्ही याची कल्पना द्यायची आहे. आजकाल प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कॅमेरे लावलेले आहेत. जर चुकून कोणी पोलीसवाला म्हटलं की आम्हाला तुमची दाद घ्यायची नाही, आम्हाला तुमचं जे काही तुम्ही सांगताय ते ऐकून घ्यायचं नाही, तर काळजी करू नका. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत. आजकाल प्रत्येक लोकांच्या दुकानाच्या समोर CCTV लावलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जी गोष्ट सांगताय याची कोणीही नोंद नाही घेतली तरी CCTV असेल, कॅमेरा असेल, तुमचे साक्षीदार असतील ते त्याची निश्चित नोंद घेणार आहेत. फक्त तुम्ही जबाबदारीने त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे, तुम्ही त्याची कल्पना दिली पाहिजे, हे लक्षात घ्या. अशाच इतर काही बाबी आहेत की ज्या या नवीन कायद्यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ अशा एखाद्या ठिकाणी जिथं एखाद्या चालकाच्या अनावधानाने एखादा असा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये पब्लिक गोळा झाली आणि त्या पब्लिकने त्या ओळखत नसलेल्या चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याच्यामध्ये जे घडू नये ते घडलं, तर त्याची सुद्धा तरतूद जी आधी कायद्यामध्ये नव्हती अशी विशेष तरतूद आता नवीन कायद्यामध्ये लिंचिंग म्हणजे एकत्र मिळून एकाच व्यक्तीला ज्याच्या जो एकटा व्यक्ती आहे, जो निहत्ता आहे, त्याच्यावरती हमला करून त्याचं बरं वाईट करणं याच्यासाठी सुद्धा नवीन कायद्यामध्ये तरतूद आलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळं जे काही आपला हा जो काही उठाठेव चालू आहे हा सगळा करण्यापूर्वी नक्की कायद्याच्या तरतुदींमध्ये काय बदल केलेला आहे हे समजून घेणं आवश्यक आहे.
मग जे लोक जबाबदारीने वागणार नाहीत, तर अशा लोकांना ज्यावेळी म्हणजे जे लोक पोलीस स्टेशनलाही जाऊन कळवणार नाहीत, जे लोक मॅजिस्ट्रेटकडे जाऊन कळवणार नाहीत, आणि मग ज्यांचा शोध एखाद्या CCTVच्या माध्यमातून किंवा एखाद्या साक्षीदाराने नंबर प्लेट पाहिलेली असते त्याच्या माध्यमातून ज्यावेळी तो निदर्शनास येणार, त्यावेळी त्याच्यावरती 10 वर्ष शिक्षा आणि इतर फाईन याच्यासाठी त्याच्यावरती खटला चालवला जाणार. त्याला कदाचित त्याच्यामध्ये अरेस्ट व्हावं लागू शकतं, इतर बाबी त्या सगळ्या होऊ शकतात. परंतु ही निश्चित विचार करण्यासारखी बाब आहे की जर तरतूद अशी असेल तर याच्यावरती आपण कशा पद्धतीने आपला रिस्पॉन्स, आपला फीडबॅक द्यायला पाहिजे. माझा हा प्रयत्न कोणाचंही मत वळवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी नाही, तुमच्या सर्वांना फक्त या कायद्याच्या तरतुदीची माहिती देण्यासाठी आहे. यावर प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा की मला या कायद्यामध्ये बदल हवा नाही हवा, आणि जर हवा तर तो कशा पद्धतीने तो मी मिळवून घेतला पाहिजे. सरतेशेवटी जसं मी सुरुवातीला म्हटलं की संविधानाने प्रत्येकाला एखाद्या गोष्टीचा प्रोटेस्ट करण्याचा अधिकार दिलेला आहे, तर तो करत असताना मात्र तो संविधानिक पद्धतीनेच झाला पाहिजे, याची सगळ्यांनी दखल घ्यावी. धन्यवाद.